वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत. आताच इथे शिवसेनेचे 4 महापौर जे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता. मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया. हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली. कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं. तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण करून दिलेलं आहे. साहजिकच आहे, 4 भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा 2चं जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल. या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा. संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाहीये. कारण मला आठवतंय शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही. त्यांचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं. पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही. तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं, आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं, देशाला दिलं, देशातल्या हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या 2चा सुद्धा तयार केलेला आहे. मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या 23 जानेवारी पासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल. तर प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आत पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी, हिंदू हृदय सम्राटांच्या, मी म्हणेन, मी फक्त शब्द नाही म्हणत, पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी, त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत, तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत, पण उद्बोधक असे एक ते साहित्य ठरेल. असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे. या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. टप्पा 1 पूर्ण झालाय, पण टप्पा 2 जो आहे तो अद्याप पूर्ण नाही आणि टेंडर
टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे. टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही. टप्पा 2 आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा 1 कधी केला